महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे अत्यंत कष्टकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे हे सर्वांनाच माहिती आहे। आजही ते फावल्या वेळात आपल्या शेतावरती राहतात, गुराढोरांसोबत वेळ घालवतात। आपल्या उमेदीच्या दिवसात कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालवल्याचंही सर्वांना ठाऊक आहे। नंतर शिवसैनिक, नगरसेवक, गटनेता, आमदार, जिल्हाप्रमुख, विरोधी पक्षनेता, मंत्री आणि मुख्यमंत्री अशी पदं एकनाथ शिंदे यांनी भूषवली। पण त्यांची नाळ अजूनही तळागाळाशी जोडली गेलेली आहे। गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कष्टकरी आणि सामान्यातील सामान्य वर्गातल्या नागरिकांसाठी लोककल्याणाच्या अनेक योजना राबवल्या। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महामंडळ स्थापनेचा निर्णय आणि त्यांना विमा संरक्षण हा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला क्रांतिकारी निर्णय म्हणावा लागेल। मुंबई शहरात टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे। मुंबई शहरात ऑटो रिक्षा चालवण्यास परवानगी नाही, त्यामुळे शहरात टॅक्सी हेच बेस्ट नंतरचे अंतर्गत वाहतुकीचं साधन आहे। हातावरची पोटं असलेला हा कष्टकरी वर्ग आहे। वयोमानानुसार दृष्टी कमी झाली, एखादा अपघात झाला आणि त्यात अपंगत्व आलं की टॅक्सी चालकांच्या कुटुंबियांची वाताहत होते। टॅक्सी चालक हे जनरल विमा काढण्यासाठीही त्यांची टाळाटाळ असते, त्यामुळे त्यांचं आयुष्य जोखीमेने भरलेलं असतं। वांद्रेपासून पुढच्या मुंबईत आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात तसेच शहरात रिक्षा हे अंतर्गत वाहतुकीचं प्रमुख साधन आहे। बस स्थानकात किंवा रेल्वे स्थानकापासून आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिक रिक्षाचा वापर करतात। खेड्यापाड्यात जाण्यासाठी स्वतःच्या मालकीचे वाहन नाहीत, त्यांच्यासाठी कुटुंबियांसह दूरच्या गावी जाऊन येण्यासाठी रिक्षा हेच महत्त्वाचं साधन असतं। एखाद्या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामीण भागात रिक्षाच वापरली जाते। मुंबईतल्या टॅक्सी चालकांप्रमाणेच खेड्यापाड्यातील रिक्षा चालकांच्या कुटुंबियांचं जीवनमान हालाकीचं असतं। प्रचंड वाढलेली स्पर्धा, खासगी वाहनांची वाढलेली संख्या यामुळे रिक्षा चालकांसमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे। त्यांचे परिवार देखील रोजगाराच्या अन्य संधी शोधण्यासाठी धडपडत आहेत, परंतु मुळातच भांडवलाची कमी असल्यामुळे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक अशा दोघांच्याही पुढच्या पिढ्यांसाठी भविष्याची तरतूद करण्यात आलेली आहे। टॅक्सी चालकांच्या भविष्याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय। तसा शासन आदेश देखील काढण्यात आला असून या महामंडळाची कर्मचारी रचना शासन आदेशात स्पष्ट करण्यात आलेली आहे। या महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल। टॅक्सी चालकांना ग्रॅच्युइटी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। वर्षाला 300 रुपये त्यासाठी रिक्षा चालकांना भरावे लागतील। याचे काही पैसे हे सरकार देणार आहे। त्यासाठी उद्योग आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल। रिक्षा तसंच टॅक्सी चालकांच्या परिवाराला विमा संरक्षण देण्यात येणार आहे। ज्यांची मुलं आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनीसोबत एक करार केलेला आहे। या महामंडळामध्ये तत्काळ दुखापत होईल त्याला 50,000 रुपये देण्याची तरतूद केली आहे। आरोग्य विभाग पॉलिसी विस्तृत केली जाणार आहे। तसंच या चालकांचं मिनिमम कॅल्क्युलेशन आणि राज्य सरकारने दिलेले पैसे धोरण तयार होईल। ही गरीब लोक आहेत, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, यामुळेच आम्ही ही योजना आणलेली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्रात जवळपास 8.5 लाख रिक्षा असून 1.5 लाखाच्या आसपास टॅक्सी आहेत। हा मोठा कष्टकरी वर्ग आहे। आजपर्यंत या वर्गाच्या कल्याणासाठी फक्त चर्चा झाल्या आणि बैठका झाल्या, परंतु कोणीही ठोस निर्णय घेतला नाही। एकनाथ शिंदे यांनी मात्र या वर्गाचा विचार करून ठोस निर्णय घेतला आणि त्यामुळे रिक्षा तसंच टॅक्सी चालकांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे।